नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अनेक मतदार यादीत घोळ, उमेदवारांची नावे बदलली तर काही ठिकाणच्या मशीन बंद, मतदार संतप्त. कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक आज मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावात घोळ झालेला दिसून येत होता. तर ईव्हीएम मशीनवर चक्क उमेदवाराचे नावच बदललेले. प्रभाग क्रमांक 3 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे असे असताना ईव्हीएम मशीनवर ॲडव्होकेट शेख अप्पाराव वाकोडे असे दिलेले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे यांनी सांगितले की मी मतदान करण्यासाठी रेजन्सी येथील मतदान केंद्रावर गेलो असता तेथील ईव्हीएम मशीनवर माझे नाव ॲडव्होकेट शेख अप्पाराव वाकोडे असे दिसले, परंतु माझे नाव ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे असे. मी लगेचच निवडणूक अधिकारी यांना सांगितले. त्यांनी ती चूक व दिलगिरी व्यक्त केली आहे व मशीन बदलू असे सांगितलंय. पॅनल परंतु 11 वाजेपर्यंत मशीन आलेल्या नव्हत्या. जरी नवीन मशीन आणल्या तरी 4 तास मतदानाचा घोळा झाला. त्याचे काय, तसेच माझी चारित्र्य बदलले. या सर्व बाबी मी ॲडव्होकेट आसिम सरोदे यांच्याशीही संपर्क साधलाय. न्यायालयात निवडणूक आयोगाने विरोधात जाणार असल्याचं सांगितलंय. तसेच विद्या मंदिर मांडर टिटवाळ येथे मतदान केंद्रावर मतदान मशीन 2 वेळा बंद पडली होती. तर काही मतदारांचे मतदान केंद्र बदलल्याने मतदान करताना अनेक अडचणी आल्या, तर काही मतदार वैतागून घरी निघून गेले. उंबरणी येथील बूथवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला प्रकृतीचा त्रास जाणवल्याने त्याला इस्पितळात भरती करण्यात आली. शकुंतला विद्यालयात एक दुबार मतदाराला रंगेहात नागरिकांकडून पकडण्यात आले. अनेक बूथवरील नावे ही वेगवेगळ्या बूथवर गेल्याने अनेकांना मतदान करताच आलेले नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. मी प्रभाग क्रमांक 3 मधून ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज जेव्हा मी माझं मतदान करायला गेलो तेव्हा मी निवडणुकीच्या मतपेटीवरती बॅलेटवरती बघितलं आणि बाहेर लावलेल्या नोटिसीवरती बघितलं तर माझं नाव ॲडव्होकेट शेखर ऐवजी ॲडव्होकेट शेख असं जाणून बुजून मुद्दाम कुठल्या तरी पद्धतीने ते करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे माझ्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या करिअरला नुकसान होतंय. हे कशा पद्धतीने केले याच्यासाठी मी कायदेशीर लढाई लढणार आहे. यासाठी मी जे आपले आरो आहेत त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. आरोनी आपली चूक मान्य केलेली आहे. त्यांनी मला अपॉलॉजीचं लेटर देतो असं जाहीर केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी सगळ्या याच्यावरती बॅलेटवरची नाव वगैरे चेंज करण्याची प्रोसिजर करतो. पण आता जो काही 2-3 तासाचा वेळ मतदानाचा गेलेला आहे, ज्याच्यामध्ये माझे मतदार गोंधळलेले असतील, ती नुकसान भरपाई कशी देणार ह्याच्या बाबतीत त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली नाही. इथे जे टोटल बूथ आहेत हे 63 बूथ आहेत आणि सगळ्या 63 बूथवरती माझं नाव बदलण्यात आलेलं आहे. माझं नाव ॲडव्होकेट शेखर ऐवजी ॲडव्होकेट शेख केलं. ह्याच्यामधून माझे संपूर्ण चरित्र या नावामुळे बदललं आहे असं माझी भावना आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.